नीतिसूत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराला 6 गोष्टीचा वीट येतो, नव्हे 7 गोष्टींचा वीट येतो. 7 गोष्टी आहे, 7 देश आहे, 7 पाप आहे, ज्या ह्या 7 पापामुळे सार्वकालिक जीवनामध्ये किंवा त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सुरुवातच केली उन्मत्त दृष्टी, गर्विष्ठ दृष्टी. ज्या वेळेला एखादा ख्रिस्ती व्यक्ती असतो प्रियांनो, तो नम्र व्यक्ती असतो. देवाला वाईट वीट येतो ते लबाड बोलणारी जीवा. आणि म्हणून जेव्हा आम्ही सत्यामध्ये चालतो ना, कारण आमचा परमेश्वर सत्याचा परमेश्वर आहे. तो म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. सत्य परमेश्वर आहे प्रिया. लबाड आणि लबाडाचा बाप तो सैतान आहे. खून करणारे हात, मनामध्ये दुष्ट योजना करणारे, दुष्कर्म करण्यासाठी त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, भावाभावामध्ये, परिवारामध्ये, घराघरामध्ये, समाजामध्ये वैरभाव निर्माण करणारा मनुष्य. देवाला त्याचा वीट, गॉड हेट्स दॅट पर्सन. आणि ज्याचा देवाला वीट येतो त्याचा वीट आम्हाला देखील, कारण परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतो. निर्गमाचं पुस्तकाचा 34वा अध्याय आणि 10वं वचन, त्या वचनापासून मी तुम्हासाठी आपण वचन सुरू करूया. निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 10वं वचन. देव म्हणाला, पहा मी एक करार करीतो, पहा मी एक करार करतो, तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्य करीन, मी अशी अद्भुत कृत्य करील की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अवतीभोवती आणि तुमच्या राष्ट्रातील लोकांनी परमेश्वराचं कार्य पाहावं. हालेलुया. कोणाची कृती पाहतील? परमेश्वराची कृती पाहतील. आणि परमेश्वर ती कृती करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर काम, आणि तो प्रियानो करार करून म्हणतो. थोडक्यामध्ये तो म्हणतो मी शपथ वाहतो की मी तुझ्या मध्ये अद्भुत कार्य करेन, मी तुझ्यासाठी महत्कृत्य करेन. हे देवाचं अभिवचन आहे प्रियांनो. हे मानवाचं नाही आहे, हे मानवी शब्द नाही आहेत, हे परमेश्वराने आम्हाला दिलेले. पण हे बोलत असताना प्रियांनो, आज हे वचन घ्या, हे वचन त्याच्यावर विश्वास ठेवा, ते वचन देवाला सांगा, देवा तू म्हणालेला आहेस. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, परमेश्वर आता ते वचन वाचू नका, पण यशाच्या पहिल्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये तो म्हणतो चल बस आपण एकमेकाबरोबर वाद करूया. एकमेकाबरोबर आपण वाद, तुम्ही का देवा सांगते काय वाद करणार हो? हा ठीक आहे, आपण नवऱ्या सांगती, बायको सांगती, वाद करू शकतो. ओके, वादावादी होती का? प्रेज द लॉर्ड. भावा बहिणी सांगती वाद होऊ शकतो, वाद होतात. पण देवा सांगती काय वाद करणार? मी देवा सांगते, हे देव म्हणतो बस चल वाद कर माया सांगते. हो, एका वाद मी करू शकतो आणि तुम्ही पण शिकायला पाहिजे. मी करायला शिकलो ते तुम्ही शिकलं पाहिजे. एक वाद मी देवा सांगती घालू शकतो आणि तो वाद हा आहे, देवा तू बोललास, मला माहित नाही, तुझं वचन सांगतं, तू माझ्या सांगती करार केलेला आहे, तू माझ्या सांगती की तू माझ्यासाठी चमत्कार करणारा परमेश्वर आहेस. हालेलुया. तू म्हटलास की मी अद्भुते करेन. हालेलुया. देवा मला हे माहिती आहे, तुझं वचन सत्य आहे. आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण तुझं वचन कदापि ढळणार नाही. माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, जो कोणी देवाच्या वचनावर अवलंबून राहतो तो व्यक्ती सर्वदा एक, मला सांगू दे, आशीर्वादित आहे. आणि तो अनुभव घेतो, देवाच्या वचनाचा अनुभव घेतो, परमेश्वराच्या वचनाचा तो अनुभव घेतो. आणि देवा तेच करू इच्छितो प्रियांनो. तो म्हणतो मी तुला माझा शब्द दिलेला आहे आणि माझा शब्द या जगातली कोणी देखील तोडू शकत नाही. प्रियांनो, हा शब्द जिवंत शब्द आहे. परमेश्वराचा शब्द जिवंत आहे. पण त्यानंतर 11 आणि 12 वचनामध्ये, निर्गमाच्या पुस्तकामध्ये 11 आणि 12 वचनामध्ये तो काही गोष्टी बोलत आहे. जी आज्ञा मी आज तुला देत आहे ती तुला अवश्य पाळली पाहिजे. पहा मी तुझ्या समोरून आमोरी, कनानी, हित्ती, परजी, हिव्वी आणि याबुसी या लोकांस घालवितो. हे इथं 6 नावं दिलेले आहेत आणि अनुवादाच्या 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये 7 नावं दिलेली आहेत.
ओके, आपण ते पाहिलेत मागच्या 2 आठवड्यापासून आपण पाहतो. वेगवेगळे लोक आहेत. अमोराइट्स आहेत, कॅनानाइट्स आहेत, हिट्टाइट्स आहेत, पेरिझाइट्स आहेत, हिवाइट्स आहेत, जेबुसाइट्स आहेत, यबुसी आहे, बरेचसे नावं आहेत. त्या सर्वांना मी तुझ्यापुढून घालवून टाकतो. का प्रियांनो? देव त्यांचा द्वेष नाही करत. देव त्यांच्या कृतीचा द्वेष करतो, त्यांच्या पापाचा घडा. ते आपण मागच्या वेळेस पाहिलं, ते मोलखाची उपासना करताना मोलखामध्ये आपल्या पोटच्या फळांना, म्हणजे आपल्या लहान लहान लेकरांना जाऊन ते अर्पण करून देवाला, ते म्हणतात आम्ही देवाला अर्पण करत. एवढं क्रूर हृदय झालेलं होतं. आणि त्या क्रूरतेमध्ये, आणि मग आपण प्रियांनो हिव्वी लोक पाहिले, मागच्या वेळेस हित्ती लोक पाहिले, आज आपण अमोरी लोकांबद्दल पाहणार आहोत. अमोऱ्याचा, आणि जर प्रभू दिलं तर त्यानंतर अजून एक, जर वेळ मिळाला तर, पण मला वाटत नाही मिळेल, कनानी लोकांबद्दल पाहू शकतो. पण आपण आज अमोरी लोकांबद्दल पाहणार आहोत प्रियांनो. हा अमोरीची सुरुवात हा उत्पत्ती पुस्तकाचा 10वा अध्यायाच्या 16 वचनामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 10वा अध्याय. कना थोडक्यात हॅम म्हणजे नोहाचे पुत्र जे आहेत, हाम याच्यामधून आलेले कनानापासून. वाचूया आपण ते वचन. याबुसी, अमोरी, गिरगाशी, हिव्वी, अर्की, शिनी, अर्वादी, समारी व हामाती हे झाले. पुढे कनानी कुळाचा विस्तार. हे कनानी कुळाचे विस्तार हे हामाचे पुत्र होते. हाम हा नोहाचा पुत्र. आणि मग त्यांच्यापासून हे निर्माण झालेले लोक होते प्रियांनो. यांचा जो स्वभाव आहे, ॲक्च्युली हे लोक बायबलमध्ये सांगतात की ते उंच स्थानी राहणारे लोक होते. ओके, त्यांच्याबद्दल असा उल्लेख केलेला आहे की ते उंच स्थानी राहणारे लोक होते. प्रियांनो, त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की ते अत्यंत धिप्पाड होते. आमोसाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 9 वचनामध्ये, आमोसाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 9 वचनामध्ये या अमोरी लोकांबद्दल लिहिलेलं आहे. प्रियांनो, काही वचनं हे आम्हाला समजणं गरजेचं आहे, म्हणून मी उल्लेख करतो. ह्या पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये ह्यांना काही गोष्टी सांगितल्या, आणि त्यांना आपल्याला आपल्या जीवनामधून हकलायला पाहिजे. देव परमेश्वराची इच्छा आहे की मी तुझ्याबरोबर चालेन, तुला ते हकलायचे, मी त्यांना हकलीन, पण तुला सोडून नाही. मी तर त्यांच्या पुढून अमोरी लोकांचा संहार केला. मी अमोरी लोकांचा परमेश्वर म्हणतो. त्यांच्याबद्दल काय म्हटलेले पहा. त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. किती उंची होती? किती लोकांनी गंधसरूचं झाड पाहिलेलं आहे? गंधसरूचं झाड युजली तुम्ही उटीमध्ये गेला किंवा त्या उंचच्या उंच झाड असतात प्रियांनो, भयानक उंची त्याची असते गंधसरूचं झाड. ते अल्लोन झाडासारखे मजबूत होते. अमोरी लोकांबद्दल लिहिलेलं आहे. ते उंचीने धिप्पाड होते. पुढं अल्लोन झाडासारखे मजबूत होते. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांची मुळे नासविले. 9 वचनात सांगितलं त्यांची एक स्ट्रॉंग, उंचीने बलवान होते. पण प्रियांनो, नुसतं बाह्य स्वरूप नव्हे, हृदयामध्ये देखील कडुत्वाने आणि भयानकरित्या भरलेले होते. इनफॅक्ट देवाने सांगितलं होतं इस्रायलला की त्यांच्या संगती तू सोयरीक करू नको, त्यांच्या संगती तू रिलेशन ठेवू नको, त्यांच्या संगती तू संबंध ठेवू नको. पण प्रियांनो, अहाब राजा जो इस्रायलचा राजा होता, त्या अहाबाने अम्मोरी जी, तिचं नाव काय, जी एलियाला भीती घालणारी, इजबेलीचं वंश ही अम्मोरी वंश होत. पहिले राजे याचा 21वा अध्याय 25 आणि 26 वचन तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल प्रियांनो. पहिले राजे याचा 21वा अध्याय 25 आणि 26 वचन. पहिले राजे याचा
21वा अध्याय. अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. अरे बापरे, अहाब राजा त्यासारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले होते. ही बहकवणारी होती. वाईट करण्यासाठी स्वतःला विकून टाकलं तिने. पुढं परमेश्वराने इस्रायला पुढून देशातून घालून दिलेल्या अम्मोरी लोकांप्रमाणे तिथं उल्लेख दिला, हे अम्मोरी लोक आहेत. स्पेसिफिकली अम्मोरी म्हटलेलं इजबेलीला. त्यांनी मूर्तीच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली. भयंकर. मोलखाचा पण उपासक होता अम्मोरी लोक. यांनो, ह्या लोकांविषयी हे तुम्हाला माहिती आहे की तिने काय केलं. तिने इस्रायलचे संदेष्टांना ठार मारलं. तिने देवाची उपासना बंद केली, परमेश्वराची आराधना बंद केली. अहाबाच्या बाबतीमध्ये आणि त्या ठिकाणी एलियाने स्पष्ट सांगितलं की ह्या देशामध्ये 3 वर्ष पाऊस पडणार नाही. आणि आम्हाला माहिती आहे त्या इजबेलीने कशा प्रकारे त्या एलियाला भीती घातली. आणि प्रियांनो, हे अम्मोरी याचा आत्मिक अर्थ मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये वाचतो, मग तुमच्या सांगते मी मराठीमध्ये. द वर्ड अमोराइट मीन्स टू स्पीक अगेन्स्ट समवन सो ॲज टू बोस्ट अबाउट युअर सेल्फ, टू स्पीक इन ऑर्डर टू कास्ट डाऊन, टू मर्मर अगेन्स्ट अनदर, टू से समथिंग इन रॉंग स्पिरिट. याचा अर्थ, अम्मोरी ह्या शब्दाचा अर्थ की कोणाविरुद्ध तरी बोलणे, स्वतःबद्दल बोस्ट करणे, उद्दामपणाची वाणी. थोडक्याबद्दल स्वतःबद्दल उद्दामपणे बोलणे आणि दुसऱ्यांना कमी लेखणे, कुरकुर करणे आणि काहीतरी चुकीच्या आत्म्याने बोलणे. अम्मोरी लोकांना शब्द बोलण्या सांगती आहे. सगळे म्हणा, अम्मोरी हा आत्मिक बोलण्याशी संबंध आहे. माहिती आहे का प्रियांनो, हे फार गरजेचं आहे. ह्या अम्मोरीला आमच्या जीवनातून बाहेर काढणं गरजेचं आहे. जर अम्मोरी तसाच राहिला तर देवाला वीट येतं. गॉड हेट्स अम्मोरी. लक्षात ठेवा, देवाने तो वतनी देश तुम्हाला देऊ इच्छितो, पण तो अम्मोरी आत्मा जो आहे, जो उद्दामपणाच्या वाणीचा आत्मा आहे, त्या वाणीला जर तुम्ही बाहेर काढलं नाही, तो भीती घालणारा आत्मा आहे, जो बोस्ट करणारा आत्मा आहे, त्याला बाहेर काढलं नाही तर प्रियांनो, तुम्ही त्या देशाचे फळ चाखू शकणार नाही. ते परमेश्वराची इच्छा आहे. मी ह्या 7 राष्ट्रांबद्दल विचार. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही 7 आता काही दिवसामध्ये सर्व जगामध्ये येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरचे 7 शब्दाचं कदाचित मनन केलं जाईल. ओके, पण फक्त 7 शब्दावर गोष्टी अवलंबून नाही आहेत प्रियांनो. अख्खं बायबल त्याची सुरुवातच जगाची सुरुवातच 7 दिवसामध्ये झालेली आहे. म्हणजे तुम्ही 7 हा आकडा वारंवार पाहता. 7 पाप या परमेश्वराला त्याची वीट येतो. 7 हे देश आहेत ज्याच्याबद्दल परमेश्वराला वीट वाटतो. देवाचे 7 आत्मे आहेत. पवित्र शास्त्रामध्ये 7 हा क्रमांक परिपूर्णतेचा क्रमांक आहे. त्यांचं पाप पूर्ण झालं होतं आणि म्हणून देवाने त्यांना काढून टाकलं. हा जो गर्व आहे ना प्रियांनो, हा डेंजरस आहे. नीतिसूत्रे 8वा अध्याय 13 वचन, नीतिसूत्रे 8वा अध्यायाचं 13 वचन, नीतिसूत्रे 8वा अध्याय आणि 13 वचन. परमेश्वराचे भय हे असे लोक आहेत, ते फक्त बोस्टफुल नाही आहेत. स्वतःबद्दल बोस्टफुलला काय म्हणता येईल, काय शब्द मराठीमध्ये वापरता येईल?
प्रौढ मरवणारा, बोस्टफुल, मी असा आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी आहे. तुला नाही माहित मी काय आहे, तुला नाही माहिती मी कसा आहे, मी या एरियात राहतो. पावलासारखं म्हणायला शिकलं पाहिजे, मी जे काही आहे ते माझ्या प्रभूमुळे आहे. हालेलुया. सगळे म्हणाल का, मी जो काही आहे येशूमुळे आहे. हालेलुया. मी जे काही आहे प्रियांनो, मी माझ्या स्वतःमध्ये काही नाही आहे. आज जे काही मी आहे, आमच्या मुखामधून, आमच्या जीवनामधून ही भाषा असली पाहिजे. आमचं मुख हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं मुख फार महत्वाचं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमच्या जीवनामधला विश्वास हा तुमच्या मुखाने मोकळा होतो. या मुखाला ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सर्वात पहिली गोष्ट परमेश्वर कशावर नियंत्रण करत असेल तर तुमच्या जिभेवर. तुमची तो भाषा बदलू इच्छितो, तुमचं बोलणं बदलू इच्छितो. जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नव्हतं, ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नव्हतं, माझ्या तोंडामध्ये गलिच्छ भाषा होती. प्रत्येक शब्दागणी शिव्या निघायच्या, अत्यंत वाईट अशा. जसं काही तोंडातून शेण पडतं तसं. पण देवाची इच्छा आहे तुमच्या माझ्या तोंडातून प्रियांनो मधासारखं आणि उत्तम सुंदर गोड पाणी वाहत जावं. हालेलुया. त्या गोड पाण्याचा झरा आमच्या मुखातून सातत्याने व्हावा, ही माझ्या परमेश्वराची इच्छा आहे. त्या 21 सप्टेंबर 1986 परमेश्वराने काय केलं असेल तर माझ्या जिभेचा ताबा घेतला. त्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो काही अपशब्द बोलण्याची इच्छा पण झाली नाही. का, कसं मला माहीत नाही. परमेश्वराने माझ्या हृदयाचा ताबा घेतला. प्रियांनो, जर तुम्ही तुमच्या हृदयाचा ताबा त्याच्या हातात द्याल ना, तर तुमच्या जिभेचा ताबा परमेश्वराच्या हातामध्ये असेल. हालेलुया. बरेचसे लोक आपल्या हृदयाचा ताबा परमेश्वराच्या हातात देत नाही. ते आपल्या स्वतःकडेच ठेवतात आणि मनाला वाटेल ते बोलत राहतात आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या शब्दाने प्रियांनो त्रास करून घेतात. मी सांगत नाहीये, बायबलचं वचन सांगतं. उपदेश पुस्तकाचा 5वा अध्याय, पण त्या वचनाकडे येणार आहे मी. ओके, नीतिसूत्रे 8:13 पण उपदेशक 5वा अध्यायाचं 6वं वचन पहा. आपल्या तोंडच्या शब्दामुळं आपल्या देहाला तू त्रास देऊ नकोस. उपदेशक पुस्तक 5वा अध्यायाचं 6वं वचन. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. तुझ्या काय 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 तुझ्या तोंडामुळे. कशामुळं? कोणाच्या तोंडामुळं? कोणाच्या तोंडामुळं? दुसऱ्यांच्या का? कोणाच्या तोंडामुळं? सगळे म्हणा, माझ्या तोंडामुळं माझ्या शरीराला आशीर्वाद मिळतो. काय मिळतो? हात आहेत का तुम्हाला? देवाने हात दिले, तोंड दिलंय, दिलंय. प्रेज द लॉर्ड. वापर करूया. माझ्या तोंडामुळं माझ्या शरीराला परिपूर्णता मिळते. माझ्या तोंडामुळं माझ्या शरीराला आशीर्वाद मिळतो. माझ्या तोंडामुळं माझ्या शरीराला शिक्षा मिळते. काय मिळते? कोणामुळं? मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. तेवढंच. म्हणून तुमच्या जिभेला सांभाळणं. ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला ना, त्यांनी सर्व 120 लोकांच्या जिभेचा ताबा घेतला. जिभेचा ताबा घेतला. हे तुमची जीभ माझ्या हातात द्या. पवित्र आत्मा येतो, तुमच्या जिभेवर आळा घडतो. पण बरेचसे लोक त्यांनी प्रॉब्लेम, त्यांचा मी जो प्रॉब्लेम पाहिलेला आहे की त्यांनी आपलं हृदयच प्रभूला दिलेलं नाही.
आणि त्यामुळे त्यांच्या जिभेचा ताबा प्रभू घेऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या मुखामध्ये अमंगळ कृत्य असं विचार करा. काही वेळ प्रभू तुम्हाला स्वप्न देव की तुमच्या तोंडातून जर तुम्ही वाईट शब्द बोलत असाल तर ते शेण पडत आहे. मी दुसरा शब्द वापरणार होतो. जेव्हा मी प्रभूमध्ये वाढत होतो असंच झालं. एक दिवस माझे मित्र आम्ही सगळेजण एकत्रच असायचो आणि त्यांनी सांगितलं, अरे यार काल रात्री माहीत नाही मला स्वप्न पडलं आणि माझ्या तोंडामधून शेणच बाहेर पडते, शेणच बाहेर पडते. म्हटलं काळजी घे तू काय बोलतोस त्याची. माझ्या भावानं बहिणींनो, असं न होणं चांगलं आहे. एका मुखातून कडू पाणी आणि गोड पाणी निघणं हे देवाला आवडत नाही. आमच्यामध्ये हा जिवंत पाण्याचा झरा आहे. सगळे म्हणाल का माझ्यामध्ये? किती दोन हात आहेत? हात पकडा आणि पोटावर ठेवा आणि म्हणा माझ्यामध्ये, माझ्या पोटामध्ये जिवंत पाण्याचा पवित्र आत्म्याचा झरा आहे. तो माझ्यातून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत वाहत असतो. माझ्या भावानं बहिणींनो, हा झरा जिवंत पाण्याचा झरा आहे. त्याला थांबवू देऊ नका. तो धन्यवादाचा झरा आहे. तो कृपेच्या शब्दांचा झरा आहे. तो विश्वासाच्या शब्दांचा झरा आहे. तो जीवनाचा झरा. तुम्ही जीवन देणारे लोक आहात. हालेलुया. पण हे अमोरी लोक जे होते ते नाश करणारे होते. ते दोष देणारे होते. ते कुरकुर करणारे होते. त्यांचा जो शब्द होता तो प्रियांनो ते बोस्टफुल होते, गर्विष्ठ होते. त्यांचे शब्द हे जखमा करणारे होते. दुसऱ्यांच्या जीवनाला जिव्हारी लागणारे शब्द बोलत होते. हा जो सैतानाचा स्वभाव होता तो देवाला आवडत नाही. देव म्हणतो की मी तुला हाकलून लावेन. अमोऱ्यांना मला ह्या देशात नाही पाहिजे. पण अख्ख्या त्या मी इस्रायल राष्ट्राचा अभ्यास करत असताना एक गोष्ट जाणवले की हे अमोरी लोक पूर्णपणे नष्ट नाही झाले इस्रायलामधून. असा वेळ आले की अमोरी लोक एक दिवस ह्या इस्रायल राष्ट्राचे दास बनले, पण ते पूर्णपणे ह्या इस्रायली राष्ट्रामधून बाहेर पडले नाही. पण असं होता कामा नये. प्रभूने जे आम्हाला सांगितलं प्रियांनो, आम्हाला त्यांच्या सांगती करार मदार करायचा नाही. त्यांच्या सांगती आम्हाला सोयरी करायची नाही. त्या शब्दांसाठी नव्हे, आम्हाला प्रभू सांगती सोयरी करणारे आम्ही लोक आहोत. माझा येशू माझा वर आहे. हालेलुया. आपण जाऊया नीतिसूत्राचा 8वा अध्याय आणि 13 वचन काय सांगतं पहा. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे होय. दुष्कर्मांचा द्वेष करणं, गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करीतो. परमेश्वर उद्दामपणाच्या वाणीचा द्वेष करतो. ही हेट्स इट. देव परमेश्वराला ती वाणी आवडत नाही. ही हेट्स. जो वीट हा शब्द आहे तो शब्द असा आहे की तो ओकारी, त्याला ओकारी येते. ही हेट्स. नीतिसूत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराला 6 गोष्टीचा वीट येतो, नव्हे 7 गोष्टींचा वीट येतो. वाचूया ना आपण. परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो, गॉड हेट्स, त्याला वीट येतो. अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. 7 गोष्टी आहेत, 7 देश आहेत, 7 पाप आहेत, 7 अशा गोष्टी ज्याचा देव परमेश्वर वीट करतो. ज्या ह्या 7 पापामुळे सार्वकालिक जीवनामध्ये किंवा त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. उन्मत्त दृष्टी. पहिली गोष्ट म्हणजे
त्यांनी सुरुवातच केली उन्मत्त दृष्टी, गर्विष्ठ दृष्टी. लबाड बोलणारी जिव्हा. प्रियांनो, ज्या वेळेला एखादा ख्रिस्ती व्यक्ती असतो प्रियांनो, तो नम्र व्यक्ती असतो. मी जे आजपर्यंत पाहिलं आणि लोकांच्या जीवनामध्ये पाहिलं की ज्यावेळेस एखाद्या जीवनामध्ये पैसा वाढला ना की ती उन्मत्तता खूप जास्त वाढते. पैसा वाढला आणि आज सर्व जग त्या पैशाच्या मागे धावत आहे. पैसा, ती उन्मत्तता तिथं वाढते. दॅट्स अ डेंजरस थिंग. तो धोका आहे प्रियांनो. दॅट्स नॉट गोइंग टू हेल्प यू. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा. देवाला वीट येतो ते लबाड बोलणारी जिव्हा. आणि म्हणून जेव्हा आम्ही सत्यामध्ये चालतो ना, देव परमेश्वर प्रियांनो आनंद, कारण आमचा परमेश्वर सत्याचा परमेश्वर आहे. तो म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. सत्य परमेश्वर आहे प्रियांनो. लबाड आणि लबाडाचा बाप तो सैतान आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जिव्हेला, आमच्या लबाडीला, आमची ते नाहीच असायला पाहिजे. त्या लबाडीला आम्ही दूर ठेवणं गरजेचं. देवाला द्वेष वाटतो. पुढं, निर्दोष रक्त पाडणारे हात, खून करणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, मनामध्ये दुष्ट योजना करणारे, दुष्कर्म करणाऱ्यास त्वरेने धावणारे पाय, दुष्कर्म करण्यासाठी त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. भावाभावामध्ये, परिवारामध्ये, घराघरामध्ये, समाजामध्ये वैरभाव निर्माण करणारा मनुष्य. देवाला त्याचा वीट येतो. गॉड हेट्स दॅट पर्सन. आणि ज्याचा देवाला वीट येतो त्याचा वीट आम्हाला देखील येतो. कारण परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतो. माझ्या भावानं बहिणींनो, गर्व, जिथं गर्व आला नाश ठरलेला. गर्व अशी गोष्ट, गर्व अधीन होत नाही. गर्व अधीन होत नाही. परमेश्वराला अधीन होणं हे फार गरजेचं आहे. मी 2-3 वचनं वाचून प्रियांनो कदाचित आजचा संदेश थांबवू इच्छितो. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. तो अधिक कृपादान देतो. तो अधिक कृपा देतो. यास्तव शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनास कृपादान देतो. माझ्या भावानो बहिणींनो, हा जो शब्द, जो मूळ परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो, याचं मूळ भाषांतर मी, त्याचं मूळ शब्द मी शोधत होतो, त्याचा मी अभ्यास करत होतो. देव गर्विष्ठांचा विरोध करतो. सगळे म्हणा, देव गर्विष्ठांचा विरोध करतो व लीनास कृपा देतो. आणि हा विरोध करतो हा जो शब्द आहे ना प्रियांनो, थोडक्यामध्ये परमेश्वर आपलं सैन्य त्या लोकांविरुद्ध पाठवतो. म्हणजे तो त्याच्या सैन्यांना च्याद्वारे गरडा करून बसतो. गॉड हेट्स प्राईड. जगातलं सर्वात पहिलं पाप आहे. ही उद्दामपणाची भाषा देवाला आवडत नाही. देवाला हवंय त्या अमोरी लोकांना आमच्या जीवनातून, आमच्या स्वभावातून, आमच्या ह्या देहाच्या कर्मातून बाहेर काढलं पाहिजे. ही उद्दामपणाची भाषा. कदाचित तारुण्यामध्ये असताना आपोआप ती भाषा, ती ताकद आली की असं वाटतं की आम्ही कोणीतरी आहोत, मी काहीतरी आहे. आणि मग ती सुरू होते घरापासून आणि ती सुरू होते आईला बोलण्यापासून, बापापासून नाही होत. कारण बाप काय करतो? बाप नाही, आईपासून सुरू होते. कारण आई मारते पण तिचं लागत नाही. फार काही वाटत नाही. ही उद्दामपणाची वाणी घरातून सुरू. माझ्या भावांनो, बहिणींनो आणि तरुणांनो, मी तुम्हाला सांगतो, त्या
त्या अमोरी स्वभावाला बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याला लात मारून हाकलायची गरज आहे. प्रभूकडे जाऊन नम्रतेमध्ये, प्रभू हा माझा स्वभाव जर माझ्यामध्ये आहे तो निघून जाऊ दे. प्रभू, आय डोंट वॉन्ट टू बोस्ट. मला उद्दामपणाचा शब्द नकोय. जर तुमचा हा वीकनेस आहे प्रियांनो, तुमचा अशक्तपणा आहे, जर तुमच्या मुखातून शिव्या बाहेर पडतायत, तर तुम्हाला त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. कारण तुमच्या मुखावर सातत्याने परमेश्वर पाहत असतो. एव्हरी वर्ड दॅट कम्स आउट ऑफ युअर माउथ, तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द देव बघत असतो. इफ यू आर युझिंग असे शब्द जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही देवबापाकडे जायला पाहिजे. उपवास प्रार्थना, देवबापा हेल्प मी. परमेश्वर म्हटला की युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. मी तुला सहाय्य करेन. मी त्या अमोऱ्यांना तुझ्यापासून हकलून लावेन. कारण तो गर्व आला की ह्या भाषा सुरू होतात प्रियांनो. मग कदाचित ते पोझिशन मिळाल्यानंतर होती, पद मिळाल्यावर तो स्वभाव येतो, पैसा आल्यावर तो स्वभाव येतो, अजून वेगवेगळ्या गोष्टीने तो स्वभाव येतो प्रियांनो. ताकद आल्यानंतर, ज्ञान वाढल्यानंतर, स्वतःला फार शहाणं समजल्यानंतर आणि दुसऱ्याला कमी लेखण्यानंतर काय आहे? तुम्ही दुसऱ्यांची सेवा कधी करू शकता माहित आहे का? तुम्ही दुसऱ्यांची सेवा कधी करू शकता माहित आहे का? मी माझ्या पत्नीची सेवा कधी करू शकतो माहित आहे का? जेव्हा मी तिला श्रेष्ठ समजतो. कारण कनिष्ठ श्रेष्ठाची सेवा करतो. देवबापाची इच्छा आहे की आम्ही एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ समजावं. मी सांगत नाही, पॉल लिहितो फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्यायाचं 3 वचनामध्ये. फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्यायाच्या 3 वचनामध्ये आपणापेक्षा ही चित्तवृत्ती माझ्या येशूची होती. त्याने आपल्या शिष्यांना देखील आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं आणि म्हणून त्याने पाणी वाडग्यात घेतलं, कमरेला रुमाल बांधला आणि त्यांचे पाय पुसले. तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ, मी एका दासासारखा, एक सेवकासारखा आहे. फिलिप्पिकरास पत्राचा 2 अध्याय आणि 3 वचन. तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे. हा, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. काय करायचं तुम्हाला? श्रेष्ठ मानायचंय. मग पुढे सांगितलेलं आहे, तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये, दुसऱ्याचेही पाहावे. जर तुम्ही दुसऱ्यांना श्रेष्ठ समजता तर दुसऱ्यांचं हित करण्यासाठी. आणि पुढे ही जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशू ठाई ती तुमच्या ठाई असो. तो देवा समान असून देखील त्यांनी देवा समान असणं हे लाभ मानलं नाही, तो माणूस झाला, तो दास बनला. तो दास बनला आणि वधस्तंभापर्यंत मरण त्यांनी सहन केलं. देवाची आज्ञा पालन करू. माझ्या भावना बहिणींनो, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला श्रेष्ठ मानता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही आणि श्रेष्ठांचा तुम्ही अपमान करत नाही. देवाची इच्छा आहे प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ही स्वभाव, ही चित्तवृत्ती असावी आमच्या. आता मी दोन स्टेटमेंट करून संपवणार आहे प्रियांनो. 2च फक्त स्टेटमेंट करेन, 2च वचन सांगेन, प्रभू होऊ देईल तर. पहिली, देवाची इच्छा की तुमच्या मुखामध्ये सर्वदा कृपेने भरलेले शब्द असावे, अमोरीचे शब्द नव्हे. कलसेकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन. कलसेकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन. कलसे 4. तुमचे बोलणे सर्वदा. कधी कधी आपण सर्वजण ह्याच्या मागे बोलून आपण ताईच्या मागे हे वचन बोलूया. हा, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजावे. अरे बापरे,
तुमचे बोलणे दर रविवारी कधी सर्वदा. उपवास केल्यावर पास्टर काय होत नाही, चिडचिडच होती माझ्या शरीरामध्ये. काय माहित पास्टर, उपवास केल्यानंतर तो सैतान नाही का. हॅलो, उपवास केल्याने तुमचं शरीर तुमच्यावर चिडत असतं आणि ते मग बाहेर पडतं. अजून तुम्ही देहामध्ये चालताय, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, चिडचिड होणार नाही, मुखामधून अपशब्द होणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. त्या शरीराला सांगा तुला जेवण मिळणार नाही, शांत बस. हॅलो, प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुखामध्ये तुमच्या शरीराला नियंत्रण करण्याची क्षमता आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस मंडळीची उपास प्रार्थना आहे. सहभागी व्हा सर्वांनी. स्पेशल टाइम काढा, या. ओके, मंगळवारी दुपारी 12 वाजता 12 ते 1.5 तास ह्या ठिकाणी आपण एकत्र ज्यांना वेळ आहे मंगळवारी संध्याकाळी, बुधवारी संध्याकाळी या. वेनसडे इव्हनिंग कम अँड प्रे. वेनसडे मॉर्निंग स्टाफ इथं प्रार्थना करणारे या आणि प्रार्थना करा. गुरुवारी तुमच्या सेल ग्रुपमध्ये प्रियानो, इट्स पार्ट ऑफ दॅट. मी का सांगत आहे मला माहित नाही. देवाची इच्छा आहे कृपेचे शब्द आमच्या मुखातून वाहवत जावे सर्वदा. एव्हरी डे वी शुड आमच्या मुखातून हे कृपेचे शब्द वाहणं गरजेचं आहे प्रियानो. लेट पीपल रिसीव्ह ग्रेस. आणि कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे काय? एखाद्याची लायकी नसताना त्याला ती मिळणारी गोष्ट. तुमची माझी लायकी नव्हती, पण देवाने म्हटलं तू माझा मुलगा आहे. हक है, हा हक्क त्याने दिलेला आहे, मला नाही मिळालेला. ओके, त्याने म्हटलंय सुधीर, हा तू माझा प्रिय पुत्र आहे, तुझ्यामध्ये मी संतुष्ट आहे. हालेलुया. का? कारण ज्या दिवशी मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं मी त्याचा पुत्र झालेलो आहे. हालेलुया. तो वरून म्हणतो सुधीर मी तुझ्यामध्ये संतुष्ट आहे. म्हणाल ना, स्वतःचं नाव घेऊन म्हणा ना की परमेश्वर माझ्याविषयी म्हणतो की माझ्यामध्ये तो संतुष्ट आहे. अर्धे लोकांना संशय आहे. अर्धे लोक संशयी, इथं संशयी लोक बसलेले आहेत. संशय नका करू, विश्वास ठेवा. वरून तो सैतान येईल तुमच्या मनात टाकायला, अरे तू नाही देवाची मुलगी. सैतान तुम्हाला येशूकडे तो आला, तुमच्याकडे येणार की नाही? मग तुमच्या आयडेंटिटीलाच तो चालना देतो. तुमच्या आयडेंटिटीला, तुमची जी ओळख आहे त्या ओळखीलाच तो आव्हान करतो. तू नाही, हे देवाचं वचन सांगतं मी देवाची मुलगी आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळे म्हणा, मी देवाचं मूल आहे. देव माझ्याविषयी संतुष्ट आहे. मी परमेश्वराचं मूल आहे. माझ्याविषयी परमेश्वर संतुष्ट आहे. काय आहे? ही इज प्लीज विथ मी. माझी लायकी नाही आहे. हो, तसे तुम्हाला लायकी नसणारे लोक खूप भेटतील जीवनामध्ये, पण त्यांना कृपा द्या. कृपेने मिठान तुमच्या जीवनामध्ये त्यांना कृपा द्या. तुमच्या नात्यातले भेटतील, अगदी जवळच्या नात्यातले असतील, पण त्यांना कृपा द्या. माझ्या भावांनो, ही देवाची इच्छा आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, अमोरीचा विरोध करायचा असेल तर कृपेचे शब्द मुखात असू देत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, अमोरी हे देवापासून लोकांना दूर नेणारे आहेत, पण आम्ही विश्वासाचे शब्द बोलणारे आहोत. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या मुखामध्ये सर्वदा विश्वासाचे शब्द. 2 कोरिन्थिकरास पत्राचा 4 अध्याय आणि 13 वचन. 2 कोरिन्थिकरास पत्र याचा 2 अध्याय
आणि 13 वचन. तेव्हा माझा बंधू तीत मला भेटला नाही. दुसरे कोरिन्थियरास पत्राचा 4था अध्याय आणि 13 वचन. 2 कोरिन्थ 4:13. मी विश्वास धरिला म्हणून मी बोललो. विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार, या वचनानुसार जो विश्वासाचा आत्मा, जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे. कोणा ठाई आहे? सगळे म्हणा, माझ्या ठाई. माझ्या ठाई विश्वासाचा आत्मा वास करतो. माझ्यामध्ये ज्याने येशूला मेलेल्यातून जिवंत केले त्याचा आत्मा वास करतो. हालेलुया. प्रिय, तुमच्या माझ्यामध्ये ज्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला मृतातून जिवंत केले त्याचा आत्मा वास करतो. तेवढेच नव्हे, तुमच्या माझ्यामध्ये आतमध्ये विश्वासाचा आत्मा वास करतो. म्हणून मी बोलतो. वाच पुढं. तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो. आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. आणि त्यामुळे आम्ही बोलतोय. हालेलुया. सगळं आम्ही विश्वास धरतो, त्यामुळे मी बोलतोही. ओ, किती हळू बोलता, बोला ना मोठ्याने. मी विश्वास धरतो, त्यामुळे मी बोलतोही. हे विश्वास शब्द त्या भैर्या सैतानाच्या कानावर पडू देत. देवाचे वचनाचे शब्द मोठ्याने बोला. प्रियांनो, यू हॅव टू फाईट. विश्वासाचे शब्द बोला, आरोग्याचे शब्द बोला, आशीर्वादाचे शब्द बोला, पुरवठ्याचे शब्द बोला. शब्द बोलणं गरजेचं आहे. त्या अमोर्याला आम्हाला हरवायचं, तो प्रयत्न करतो भयानक परिस्थिती आणून जीवनामध्ये. आणि मग आम्ही, अरे बाप रे. देवाला धन्यवाद, ही पाळकीय सेवा परमेश्वराने मला दिली. आणि कुठल्याही परिवारामध्ये काहीही घडलं तरी सुद्धा ते आमच्या जीवनावर प्रभाव करतं, परिणाम करतं, ते आम्हाला त्रस्त करतं. आणि मग त्या प्रसंगातून जात असताना फक्त एकच गोष्ट घडते, ती देवाला धन्यवाद देणं, देवाचे आभार मानणं, देवाची स्तुती करणं. हो प्रियांनो, ती आम्हाला समजलेली गोष्ट आहे. त्याच्यावर आम्ही विजयशाली होण्याचा दुसरा मार्ग आम्हाला माहीत नाही आहे. त्या परिस्थिती घेऊन देवाकडे सादर करणं, त्या परिस्थिती परमेश्वराच्या हातात समर्पित करणं, हे आम्ही गोष्टी शिकलेलो आहोत. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी हे विश्वासाचे शब्द बोलत जीवन जगणारे लोक बनूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यु नो, पुढच्या काही दिवसांमध्ये, कदाचित बुधवारपासून काही दिवस माझा फोन कदाचित ऑन नसेल ऑन. ओके, बुधवारच्या नंतर. पण आपण ह्या ठिकाणी उपास प्रार्थनेला येणार आहोत. आपण प्रभूच्या सानिध्यात वेळ घालवणार आहोत. ओके, काही तुमची काही अर्जन्सी असेल तर आपले स्टाफ या ठिकाणी येते, तुम्हाला मदत करतील. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, फोन करतो. अभिषेक इथं असेल, यू कॅन कनेक्ट विथ अभिषेक. पण मी असणार नाही आहे फॉर सम डेज. मी प्रभूच्या सानिध्यामध्ये असेल, आय विल बी रिलॅक्सिंग. पण हे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या भावना बहिणींनो, आपण प्रभू सांगती कनेक्ट राहूया सातत्याने. इट्स व्हेरी इसेन्शियल. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रभू खूप चांगला आहे प्रियांनो, त्याची कृपा. मी प्रभूला धन्यवाद देतो. आज जे काही लीडिंग आहे तरुणांनी केलं, प्रभूची स्तुती असो. आय थँक गॉड फॉर देम. दे आर रिअली डुईंग गुड. वी वॉन्ट टू सी देम ग्रोईंग. नेक्स्ट जनरेशन, समबडी हू लीड्स. ज्या वेळेला ही हजाराची मंडळी आहे ती चालवण्यासाठी, ओके, आम्हाला तरुणांची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. जे येऊन सेवा करतील, सेवा कार्यामध्ये पुढे जातील. वी नीड पीपल. जे ह्या पुणे शहरामध्ये जागोजागी मंडळ्या घडणार आहेत. 66 पिनकोडमध्ये वेगवेगळ्या मंडळ्या होणार आहेत.
त्यांना पाळकपण करण्यासाठी आम्हाला लोक हवे आहेत. वी नीड पीपल दोज हू जे समर्पण करतील. प्रभू तुझ्यासाठी आम्ही सेवा कार्यासाठी तयार आहोत. चॅलेंजिंग आहे. ओके, पैशासाठी तर सर्व जग काम करतंय प्रियांनो, पैशासाठी तर सगळं जग काम करते. मी दरवेळेस सांगतो, अभिषेकला बोललो, मी साराला, पैशासाठी सर्व जग काम करतंय. आत्मे जिंकण्यासाठी, प्रभूच्या राज्यासाठी काम करणारे देवाला लोक पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवावर विश्वास ठेवणार की पुरवठा करणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया, तो कधीच लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. आमेन.